खरंच म्हणजे असं वाटतं की गावी आलेल्याचा अनुभव आहे आणि इकडनं असं चाललो आहे. सभोवताली सगळीकडे आंब्याची झाड आहे. ही भायखळ्यावरून जी तिकीट आहे 60 रुपये रिटर्न तिकीट आहे. त्यावेळेला 22 दिवस स्वामी तपोल इथे थांबलेले. एक थोडासा वेळ काढून इथे आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे माझ्या बाईक. नमस्कार मित्रांनो, मी आहे कुणाल आवटे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. आजचा ब्लॉग खरंच खूप खास आहे कारण आज आपण चाललो आहे स्वामींना भेट द्यायला त्यांच्या पळसझरीच्या मठात. आणि या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामींचा सहवास होता आणि स्वामी इथे तब्बल 22 दिवस राहिले होते. तसेच सांगायचे झाले तर आजही स्वामी वेगवेगळ्या रूपात येऊन इथे भक्तांना त्यांची प्रचिती देत असतात. तर आज आपण चाललो आहे भायखळ्यावरून ट्रेन पकडून. 7:37ची ट्रेन आहे भायखळ्यावरून खोपोली आणि ती पकडून आपण जाणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघत राहा कारण मी याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देईन कसं जाता येईल तिथे, आपल्याला कसं पोचता येईल. तर त्यासाठी हा तुम्ही व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आणि फायनली मी पोचलो आहे पळसझरीला. आणि माझी ट्रेन होती 7:37ची भायखळ्यावरून आणि मी आता पोचलो आहे लगभग एक 9:50 झाले. 10 ते 12 मिनटं ट्रेन आज उशीर आलेली आहे. आणि सांगायचं असं आहे की भायखळ्यावरून जी तिकीट आहे पळसझरीची ती आहे 60 रुपये रिटर्न तिकीट आहे. आणि इथून आता वॉकिंग डिस्टन्स आहे 15 मिनटाचा. तर आता मी तुम्हाला दाखवतो इकडनं आपण कसं जाऊ शकतो स्वामींच्या मठात. तर त्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. तर मंडळी, जर तुम्हाला पण इकडे कधी मठात यायचं असेल तर टुवर्ड्स म्हणजे खोपोलीकडे जाणाऱ्या साईडला पहिल्याच डब्यात बसायचं आहे ट्रेनच्या. आणि हा जो रोड आहे इथून तुम्ही बघू शकता, हा रोड आपल्याला मठाकडे घेऊन जातो. आणि इकडे ह्या समोर आहे ते खोपोली आहे. बरेच दिवस मी विचार करत होतो इकडे येण्याचा की आज जाऊ उद्या जाऊ, आज जाऊ उद्या जाऊ. शेवटी तो जो योग होता तो आज आलेला आहे स्वामींना भेटायचा. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला एकदम शांतता आहे, पूर्णपणे शांतता आहे आणि फक्त पक्ष्यांचेच आवाज आहेत. इथे हे कालका आईचं मंदिर आहे इथे. आणि हा जो रोड आहे हा आपल्याला मठात घेऊन जातो. मी इकडनं आलेलो बघा, इकडनं स्टेशनच्या इकडनं आलेलो. इथून मंडळी सरळ सरळ जायचं आहे. आणि इथे पुढेच मठात जायला इथे बोर्ड पण लावलेला आहे, जिथे बॅनर आहे. मठाला जाण्याचा मार्ग पण त्यांनी इथे दाखवला आहे. बघा इथे सुद्धा हा एक बॅनर आहे, स्वामींकडे जाण्याचा मार्ग. आणि इथे मारुतीरायाचं मंदिर आहे. आणि इकडनं आपल्याला सरळ खाली जायचं आहे. आणि हा रस्ता गावातूनच आहे ॲक्च्युली. इथे मंडळी तुम्ही जर येत असाल ना तर इथे जेवणाची आणि नाश्त्याची पण सोय आहे. पण सध्या आता इथे कोणी नसल्यामुळे कदाचित नसावी. पण आजूबाजूचा जर सभोवतालचा परिसर बघितलात खरंच म्हणजे असं वाटतं की गावी आलेल्याचा अनुभव आहे. आणि इकडनं असं चाललो आहे, सभोवताली सगळीकडे आंब्याची झाड आहे. आणि इथे एक विहीर पण आहे बघा, ही विहीर पण आहे. खूपच जवळ आहे, मला वाटतं 15 मिनटं पण नाही लागत. एक 5 ते 10 मिनटात आपण मठात पोचू शकतो. आणि मंडळी फायनली आपण आलेलो आहोत, मठात पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे हे आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ.
पळसझरी आणि आपण इथे फायनली पोहोचलेलो आहे. इथे तुम्ही जर कधी आलात तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला कार पार्किंगसाठी पण जागा आणि बाईक पार्किंगसाठी पण जागा आहे. तसेच या मठाच्या बाजूला इथे स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर पण आहे. तुम्ही जर कधी आलात तर तुम्ही इथे स्नॅक्स पण घेऊ शकता. आता आपण जाऊया मठामध्ये आणि घेऊया स्वामींचं दर्शन आणि तसंच तुम्हाला त्याबरोबर मी इथली माहितीसुद्धा देतो. तर त्यासाठी हा व्लॉग बघत राहा, एन्जॉय करत राहा. धन्यवाद. तर मंडळी, मठात एंटर केल्या गेल्या जर तुम्हाला स्वामींसाठी हार घ्यायचा असेल, अजून बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्या असतील तर इथे हे एक दुकान आहे जे आहे गुरुसेवा विक्री केंद्र आणि इथे एक दुकान आहे. तर इकडनं तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर हार पेढे वगैरे तुम्ही घेऊ शकता. इथे नारळ वगैरे आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे इथे जपमाळ वगैरे पण आहे. तर बघू शकता छोटे छोटे स्वामींच्या मूर्तीसाठी हार आहेत, ते सुद्धा तुम्हाला मिळतील इथे घ्यायला. बऱ्याचशा व्हरायटी आहेत आणि हारामध्ये पण तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे बऱ्याचशा जपमाळ पण आहेत, त्यासुद्धा घेऊ शकता. आणि परत इथे पण हे पेशंटचे लागू आहे, बघू शकता. सो जर तुम्हाला इकडनं स्वामींना काही घ्यायचं असेल तर बरंचसं घेऊ शकता. जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की इथे हातपाय धुण्यासाठी स्वच्छतागृह पण आहे. तर मी पण आता फ्रेश झालेलो आहे आणि बघू शकता तुम्ही इथे स्वामींच्या खूप छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत. जर तुम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची तर तुम्ही इथे घेऊ शकता. दादा ही मूर्ती कशी आहे छोटीवाली? 200 रुपये. अच्छा, ह्या मूर्तीची प्राईस 200 रुपये आहे, छोट्या मूर्तीची प्राईस. तसे इथे स्वामींसाठी इथेसुद्धा तुम्ही बघू शकता छोटे छोटे हार आहेत. ज्या मोत्याच्या माळ आहेत त्या पण तुम्ही स्वामींना घेऊ शकता. इथे बऱ्याच प्रकारच्या अगरबत्त्या वगैरे पण आहेत. सो एकंदरीत जर तुम्ही इथे आलात आणि जर तुम्हाला स्वामींना हार नारळ वगैरे घ्यायचं आहे तेही तुम्ही इथे घेऊ शकता. तर मंडळी, हे आहेत मठाधिपती दादा. ज्यावेळेला स्वामी पुण्याहून मुंबईला निघालेले त्यावेळेला 22 दिवस स्वामी तब्बल इथे थांबलेले. इथे त्यांनी विश्राम केला आणि त्यानंतर ह्या जागेला विश्रामस्थान असेही म्हटलं जाते. स्वामींनी मठाधिपती दादांना दृष्टांत दिला की ते इथे 22 दिवस थांबले होते आणि त्यांनी इथे झेंडा फडकवला आणि त्यानंतर इथे 22 दिवसात या मठाचं काम पूर्ण झालं. हे बांधकाम चालू असताना स्वामींनी साक्षात स्वतः वानराच्या रूपात येऊन आशीर्वाद देऊन या मठाचे बांधकाम पाहून गेले आणि त्यांचे ते अवाढव्य रूप पाहून इथे जे काम करणारे कामगार व सेवक वर्ग होता त्यांची पाचावर धारण बसली. पण त्याच्यानंतर मठाधिपतींनी नमस्कार करताच कुणालाही काही दुखापत न करता मठाच्या मागील बाजूस ज्या ठिकाणी आज इमारत उभी आहे त्या जागेत अदृश्य झाले. सो असा हा स्वामींनी दिलेला इकडे एक दृष्टांत होता. जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं की स्वामी इथे कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असतात, तसंच काहीसं त्यावेळेला झालेलं आहे. तर ही त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण घेऊया स्वामींचं दर्शन आणि जाऊया आपण आतमध्ये मठामध्ये. इथे बाहेरच स्वामींची आपण मूर्ती बघू शकतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आहे या मठाचा एंट्रन्स. या मठाची स्थापना 7 डिसेंबर 1995 साली दत्त जयंतीला झाली होती. आता जाऊया आपण आतमध्ये आणि घेऊया स्वामींचं दर्शन. दर्शनासाठी इथून अशी लाईन आहे. इथून लाईन आहे आणि एकदम शांतता आहे, एकदम शांतता. आणि हा आहे दादांचा गुरुकक्ष. हे आहे स्वामींचं शेजघर. शेजघराच्या इथून पुढे आल्यावरच इथे खाली आपण बघू शकता इथे ध्यानधारण केंद्र आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून स्वामींचे जे भक्त आहेत ते स्वामींच्या दर्शनाला इथे येत असतात आणि इथून आपण मुखदर्शन घेऊ शकतो. इथे आपण नामस्मरणसुद्धा करू शकतो. ही जागा एकदम शांत जागा आहे. इथे गणपती बाप्पाचं सुंदर असं गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे. इथे खरंच खूप शांतता आहे आणि एवढं प्रसन्न वाटते इथे बसल्यावर की इथे बसून तुम्ही ध्यान करू शकता, नामस्मरण करू शकता. आणि दररोजच्या म्हणजे ज्या दगदगीच्या जीवनातून एक थोडासा वेळ काढून इथे आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे माझ्याकडे आणि स्वामींना बघितल्यावर एकदम आनंद झाला. एकदम आनंद म्हणजे खूप आनंद झाला आणि एकदम पॉझिटिव्हिटी आली माझ्याकडे. सो जर तुम्हाला पण कधी यायचं झालं तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि हा अनुभव घेऊ शकता. तुम्ही जो हा एरिया बघताय म्हणजे हा विभाग बघताय, गुरुवारी जर आलात तुम्ही तर हे जे झिगझॅग दिसत आहेत ना, इथे पूर्णपणे लाईन असते आणि हे पूर्ण भरलेलं असतं गुरुवारी. तर गुरुवारी आलात तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथे बघा शंकर महाराज, जय शंकर महाराज. सो मंडळी, जसं आपण मठातून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर इथे मठाच्या बाजूलाच आपण बघू शकतो इकडे महाप्रसाद कक्ष आहे. सो इथे ही आहे महाप्रसाद कक्षाची, इथे लाईन असते महाप्रसाद कक्षाची आणि गुरुवारी इथे 2 वेळे महाप्रसाद असतो आणि पहिले शनिवारी असायचा पण आता डेली इथे महाप्रसाद मिळतो आणि 12 वाजता मठात आरती असते दररोज आणि आरती झाल्यावर इकडे महाप्रसाद दिला जातो. सो ही महाप्रसादाची लाईन आहे. तर मंडळी बघू शकता, जो हा हॉल आहे हा पूर्ण महाप्रसादाचा हॉल आहे आणि इथे एक उत्तम सोय आहे. उत्तम सोय म्हणजे तुम्ही बघू शकता की ही जी मधले पोल आहेत याच्या ह्या साईडला महिला असतात आणि ह्या साईडला पुरुष मंडळी असतात. तसेच जर इथे कोणी म्हणजे दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी इथे बसून जेवण्याची सुद्धा खूप सुंदर अशी सोय मठाने केलेली आहे. तर मंडळी फायनली झालं आहे माझं दर्शन आणि आता मी चाललो परतीच्या प्रवासाला. आता इथून एक 11:38ची ट्रेन आहे तर ती ट्रेन मी आता पकडणार आहे. पण मी दर्शन करून आलो आणि मला एवढा पॉझिटिव्ह वाटलं, एवढा पॉझिटिव्ह एनर्जी आली ना, खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली स्वामींचं दर्शन घेतल्यावर. म्हणजे आपण कुठेही स्वामींचं दर्शन घेतलं तरी पॉझिटिव्ह एनर्जी येतेच. पण इकडची शांतता आणि हा सभोवतालचा परिसर एवढा शांत आहे आणि दररोजच्या मुंबईच्या आपल्या दगदगीच्या जीवनातून आज हा असा एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी आणि खरंच खूप मला भारी वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन. तर एकंदरीत असा होता हा आजचा व्लॉग. मंडळी, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. घेतो तुमची रजा आणि घेऊन येईन असेच एक नवीन व्लॉग तुमच्यासाठी. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा आणि बघायला विसरू नका आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. धन्यवाद.